नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, हे रेड कलरचं ब्लाऊज मी तुमच्यासोबत पहिले दाखवलेलं आहे. तर हे समोरचं भाग आणि बाही मी बनवून घेतलेली आहे. जो आयता पॅच आहे तो आज मी याला पाठीमागून लावणार आहे आणि बाईला पण आणि समोरच्या गळ्याला पण. तर बघा, हे 260 रुपयाचा असा पॅच आणलेला आहे कस्टमरने. तर हा पॅच त्याच्यावरती लावायचा आहे. तर बघा, हा असा प्लॅस्टिक म्हणजे याचा कागदाला असा लावलेला असतो. तर हा आता आपल्याला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर बघा, त्याच्या आधी व्यवस्थित हे बघून घ्या या पद्धतीने आहे. तर पहिले आपल्याला हा गळा असा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. म्हणजे जे पुढचा भाग आहे तो बाईचा आहे या पद्धतीचा. तर हा आपण पहिले बाजूला ठेवून घेऊया आणि पहिले आता आपण पाठीमागचा भाग तयार करूया. तर बघा, पहिला पाठीमागचा भाग तयार करण्यासाठी पहिले आपल्याला याची गळ्याची उंची पहिले आपल्याला मोजून घ्यायची आहे. तर बघा, याची गळ्याची उंची आहे 9.5. तर बघा, 9.5ची आहे. तर आपल्याला इथं पण आपल्याला 9.5चीच उंची टाकून घ्यायची आहे गळ्याच्या, किंवा थोडी 10 इंच जरी टाकली तरी पण चालेल. तर बघा, व्यवस्थित अशी या पद्धतीने मी 9.5ची टाकून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर इथं मी 3चं टाकलेलं आहे खाली आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला 2.5. तर कारण त्याचावाला जो गळ्याची रुंदी आहे ती खूप मोठी आहे, त्याच्यामुळे मी 2.5 टाकलेली आहे. खालून 3 इंच टाकलेलं आहे आणि बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर याचा आपल्याला मध्य असा काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. पहिलं आता आपल्याला काय करायचं आहे, हे उलट्या बाजूने पूर्ण याच्यावरती अस्तर हे पहिलं आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूकून. तर बघा, व्यवस्थित हे सगळ्या बाजूकून पहिले आपल्याला अस्तर पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे. तर बघा, कस्टमरने असा आपल्याला आरीवर्कची डिझाईन आयती आणून दिली. तर या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही लावलं तर एकदम आरीवर्कचं ब्लाऊज पूर्ण रेडी होतं. तर बघा, या पद्धतीने पूर्ण याच्यावरती आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आणि जे ब्लाऊज पीसाचं कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा, या चॅनलवरती मी कटिंग पण टाकलेले आहे. एकदम सोप्या पद्धतीत कटिंग टाकलेलं आहे. 4 टकची टाकलेली आहे, 1 टकची पण टाकलेली आहे, बोटनेकची कटिंग टाकलेली आहे. बोटनेकची डिझाईन पण एकदम सुंदर अशा टाकलेल्या आहेत. त्या पण तुम्ही नक्की बघा, एकदम सोप्या पद्धतीत आहे. तर बघा, याच्यावरती घागऱ्याची पण कटिंग आणि शिलाई टाकलेली आहे 18 ते 17 वर्षाच्या मुलीची. तर ती पण एकदम सोप्या पद्धती आहे. साडीचाच बनवलेला आहे मी लेहंगा. तर तो पण तुम्ही नक्की बघा. तर बघा, पूर्ण साईडने असं जोडून झाल्याच्या नंतर ब्लाऊज पीसाचं कापड मी कट करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने असे टोकाला टोक मिळून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला असा मध्यातून खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, आता व्यवस्थित अशी खडूनी मार्किंग करून घेऊया. तर बघा, एकदम आपल्याला काठोकाठ एकदम अशी सरळ लाईनीत अशी पूर्ण कडापर्यंत अशी लाईन मारून घ्यायची आहे मध्यातून. तर बघा, व्यवस्थित अशी लाईन मारून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित तर त्याच्यानंतर आता जो गळा आहे तो गळ्याची आपल्याला या पद्धतीने असा मध्य काढायचा आहे. तर बघा, एका साईडने हा खूप तिरका आहे, त्याच्यामुळे मी व्यवस्थित असं करून घेतलेलं आहे, मध्य काढलेला आहे. तर बघा, मध्यातून व्यवस्थित असा जोडल्या जात नव्हता. तर बघा, आता आपल्याला काय करायचं, याचा मध्य व्यवस्थित असा काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तर बघू शकता एका साईडने असा खूप तिरका आहे, त्याच्यामुळे मग मी काय केलं, व्यवस्थित असं हे असं लावून घेतलं. आणि त्याच्यानंतर तसं काही जमत नव्हतं, त्याच्यामुळे मग मी आधी काय केलं, गळ्याचा असा आकार देऊन घेतला या पद्धतीने व्यवस्थित. तर बघा, थोडासा मी डीपच गळा असा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण बघूया व्यवस्थित असा अटॅच करून घ्यायचा आहे. तर बघा, अशी खडूनी व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे अस्तरच्या बाजूनी उलट्या साईडनी. आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडनी पण आपल्याला सेमच तशी अशी खडूची उमठून घ्यायची आहे मार्किंग आणि खडूनी डार्क करून घ्यायचं आहे परत. तर बघा, व्यवस्थित असं आता हे डार्क करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आता हा जो गळा आहे तो घ्यायचा आहे ना, अर्धा इंचाने असं आपल्याला त्याचंवालं जे कापड आहे ते कापड आपल्याला अर्धा इंचाने असं ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. तर बघा, ही एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आपण जो आरीवर्कचा आयता गळा येतो या पद्धतीने जोडा. एकदम सोपी पद्धत आहे, नक्की तुम्ही ट्राय करा. आणि आरीवर्क करायला गेलं ब्लाऊजची तर 3 ते 2,500 रुपये आरीवर्कच्या ब्लाऊजला लागतो. हा पॅच फक्त 260 रुपयाचा पॅच आहे. तर बघा, त्याच्यानंतर असा व्यवस्थित असं मध्यातून हा पॅच असा जोड ठेवून घेतलेला आहे उलटा साईड अशी. जो अस्तरची बाजू आहे तिकडून असा हा पॅच उलटा ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर अशी आपल्याला मध्यातून अशी टीप मारून घ्यायची आहे पहिले. तर बघा, मी असे जे गळ्याला असे आकार देऊन घेतलेला आहे खडूचा त्याच्यावरती असं ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मध्यातून अशी व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे. तर बघा, व्यवस्थित अशी टीप मारून घेतल्याच्यानंतर इकडच्या साईडनी पण आता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, व्यवस्थित अशा पिना लावून घ्यायच्या आहे पहिल्याला आपल्याला, म्हणजे इकडं असं लांब वगैरे झाले नाही पाहिजे, तिरकं वगैरे गळा आला नाही पाहिजे. तर बघा, इथं जे टोक आहे तिथं व्यवस्थित अशी परत मी व्यवस्थित टीप मारून घेतली आणि त्याच्यानंतर असा व्यवस्थित हे कापड कट करून घेतलेलं आहे आतलं ब्लाऊज पीसाचं आणि अस्तरचं.
तर बघा कट करून झाल्याच्या नंतर याच्यावरती आपल्याला छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे आणि जी आपण टीप मारलेली आहे ती व्यवस्थित आपला टक्स मारून घ्यायचे, कारण कट वगैरे झाले नाही पाहिजे. कट वगैरे झाले तर आपलं ब्लाऊज पीस पूर्ण बिघडून जाईल. तर बघा त्याच्यानंतर असा आपल्याला वरतून असा हा पॅच असा पलटून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपल्याला काठोकाठ अशी व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघू शकता एकदम सोपी पद्धत आहे. या पद्धतीने आता आपण काठोकाठ अशी पूर्ण गळ्यावरती टीप मारून घ्यायची आहे. आपण जसा पॅच टाकतो दुसऱ्या ब्लाऊजला विदाऊट पॅच टाकतो सेमच त्या पद्धतीने असा आपल्याला पॅच टाकायचा, आतून टाकायचा आणि बाहेरून असा उलटून घ्यायचं आहे. तर बघा याच्यावरती छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे. इथं थोडं जास्तीचं कापड होतं तर ते कट केलं आणि याच्यावरती पूर्ण ब्लाऊजवरती जे पॅचवरती छोटे छोटे असे कट मारले आणि ते अशा आतमध्ये आपल्याला असे पलटून घ्यायचे आहे, म्हणजे असे आतमध्ये दाबून घ्यायचे आणि काठोकाठ या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपला पॅच तयार होतो. तर बघा इकडच्या साईडने पण आपल्याला तसेच पॅच मारून घ्यायचं आहे. असे छोटे छोटे कट आणि त्याच्यानंतर असे छोटे छोटे कट मारून झाल्याच्या नंतर व्यवस्थित हा कोपरा पण जो पानगळ्याचा कोपरा आहे तो पण व्यवस्थित असा पलटून घ्यायचा आतमध्ये आणि त्याच्यानंतर व्यवस्थित अशी पूर्ण याच्यावरती टीप मारून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपला गळा रेडी झालेला आहे. तर बघा पूर्ण पॅक झाल्याच्या नंतर आता आपला हा गळा तयार झालेला आहे. तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे जे टक्स आहे ते टक्स असे मध्यातून आपल्याला 4-4.5 इंच घ्यायचे आहे. तर बघा या पद्धतीने असा आपल्याला उभा पण 4-4.5 घ्यायचा आणि तिरकी अशी टीप मारून घ्यायची आहे. खालच्या अर्धा इंच घ्यायचा आहे आणि अशी तिरकी टीप मारून झाल्याच्या नंतर धागे वगैरे कट करायचे, हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे 1.5 ते 2 इंचाची. या पद्धतीने अर्धा इंच अशी सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा व्यवस्थित अशी टीप मारून घ्यायची पूर्ण काठोकाठ आपल्याला, म्हणजे अर्धा इंच धरून आणि धागा वगैरे कट करायचे आणि त्याच्यानंतर याच्यावरती परत आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे. तर बघा दाब टीप देऊन झाल्याच्या नंतर परत आता आपल्याला याची लेवल घ्यायची व्यवस्थित या पद्धतीने आणि अर्धा इंच एका साईडने अशी मुडपून घ्यायची आतमध्ये आणि याच्यावरती सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे पूर्ण कंबरपट्टीला. तर तुम्ही याला हात शिलाई पण करून घेऊ शकता. तर बघा एकदम सुंदर असा पाठीमागचा आपला गळा तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आता समोरचा पण मी भाग तो तयार करून घेतलेला आहे, त्याचं पण समोरचा आपल्याला पॅच जोडून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित आता पाठीमागचा भाग आपला रेडी झालेला आहे आणि याला मी नॉट पण तयार करून घेतलेला आहे, ते आपण नंतर ब्लाऊज पूर्ण झाल्याच्या नंतर लावून घेऊया. तर बघा त्याच्यानंतर आता हा समोरचा जो कटोरीचा भाग आहे याच्यावरती आता आपल्याला उजव्या साईडने जो पॅच आहे उजव्या साईडने आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर बघा मी एकूण उजवी आणि डावी करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला उजव्या साईडने आपल्याला हो पॅच लावून घ्यायचा आहे. तर बघा मी धागा चेंज केला, कारण आतला लाल धागा लावला तर वरून याचावाला धागा दिसून येईल, त्याच्यामुळे मी धागा चेंज केला आणि त्याच्यानंतर याच्यावरती पण छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे. अर्धा इंच असं याला पण कापड सोडायचं आहे अर्धा इंचवर आणि असे छोटे छोटे कट मारायचे आणि त्याच्यानंतर आतमध्ये अशी मुडपून घ्यायचे आणि याच्यावरती अशी आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही साईडनी एका जो खालचा साईड आहे तो पण आपल्याला असा आतमध्ये मुडपून घ्यायचा आहे, म्हणजे तो साईड आपलीवाली हुकाच्या साईडने हुकच्या पट्टीने, त्याच्यामुळं ते आपल्याला एका साईडने अर्धा इंच असं मुडपून घ्यायचं आहे आणि त्याच्या साईडने पण आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग देऊन इकडच्या साईडने पण मुडपून घ्यायचं आणि टिप मारून घ्यायची आहे. तर बघा एकदम सुंदर असा आपला हा पॅच तयार झालेला आहे मस्त आणि त्याच्यानंतर हा असा इकडच्या साईडने लावून घ्यायचा आहे. तर बघा हा उजव्याच हाताने हा पॅच येत असतो, कारण हा डाव्या हाताने येत नाही, उजव्याच साईडने येत असतो, त्याच्यामुळं काही आपल्याला एवढी याचीवाली हे करायची गरज नाही आहे काळजी. तर बघा व्यवस्थित आता तिकडची साईड पण मी मुडपून घेतली आणि त्याच्यानंतर अशी काठोकाठ परत अशी टीप मारून घेतली आणि जी आपली हूक घालायची पट्टी आहे ती पट्टीली मी अशी तिथली ओपन जागा म्हणजे ती तशीच सोडली, कारण तिथं हूक घालायला पण जागा लागन, कारण एखाद्याची उलट्या साईडने राहते हुका आणि एखाद्याच्या सोयीच्या हाताने राहते. तर बघा हा सुंदर असा हा पण पॅच आपला व्यवस्थित असा लावून झालेला आहे. तर फक्त पाठीमागचा जो पॅच आहे तो जास्त जड जातो लावायला आणि हा समोरचा आहे तो जास्त जड जात नाही. तर बघा त्याच्यानंतर आता ही बाई पण आपली रेडी झालेली होती. त्याच्यानंतर या बाईचं पण असा मध्य घ्यायचं आहे दोन्ही आणि त्याच्यानंतर आता हे पण आपल्याला एकदम काठोकाठ हा कट करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने. तर बघा हा बाईचा आहे आणि याचा पण आता आपल्याला मध्य घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित आता ह्यो पण आपल्याला असा काठोकाठ मी कट करून घेतलेला आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर असा मध्य घ्यायचा आणि बाईचं पण आपण मध्य घेतलेलं आहे. तर बघा मध्यातून जोडला म्हणजे इकडची साईडची ही खूप जागा सुटते, त्याच्यामुळे आपल्याला हा मध्यातूनच आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित अशी काठोकाठ आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर इकडच्या साईडनी पण आपल्याला अशी काठाने टीप मारून इकडच्या साईडने पण व्यवस्थित परत टीप मारून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने व्यवस्थित. तर बघा पूर्ण असं रेडी करून घ्यायचं आहे.
तर बघा या पद्धतीने इकडची साईड पण आपण अशी काठोकाठ टिप मारून घेतलेली आहे. तर बघा मी हा सिंगल दाब लावून घेतलेला आहे, कारण सिंगल दाबाने एकदम सोपं असं ब्लाऊजचं याच्यावालं वर्कचं ब्लाऊज एकदम सोपं जातं शिवायला. त्याच्यामुळे दाब हा चेंज करून घ्यायचा, सिंगल दाबच लावून घ्यायचा आहे. तर बघा आता हे पूर्ण ब्लाऊज मी रेडी करून घेते. तर बघा व्यवस्थित असं हे पूर्ण ब्लाऊज मी रेडी करून घेतलेला आहे. एकदम सुंदर असं ब्लाऊज हे रेडी झालेलं आहे. नॉट वगैरे पण मी लावून घेतलेले आहे. तर बघा त्याच्यानंतर हे ब्लाऊज शिवून झाल्याच्यानंतर मी दुसरं पण वर्कचं ब्लाऊज शिवून घेतलं. हे गुलाबी कलरचं, फक्त याला बाईला आणि पाठीमागून डिझाईन आहे. त्याच्यानंतर हे काठ मी असे समोरच्या याला काठ असे जोडून घेतलेले आहे, म्हणजे हे त्याला डायरेक्ट मी जोडून घेतलेलं आहे. हे तुम्हाला मी कटिंग ही नक्की दाखवीन. तर बघा एकदम सुंदर असे हे ब्लाऊज मी दोन्ही शिवून झाल्याच्यानंतर हे पण कट करून घेतलेले होते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.